ज्या लोकांना असं वाटत असेल की रत्न जे हे बिलकुल आपल्या शरीरावर काम नाही करत किंवा रत्न म्हणजे काय खडे वगैरे आहेत नुसते, तर त्यांच्यासाठी खूप मोठं तुम्हाला उदाहरण सांगतो. ओके, पण मग मला सांगा की प्रत्येक व्यक्तीला रत्न धारण करणं हे आवश्यकच आहे? रत्न जे ते म्हणतात की तुम्ही लाईफ टाईम कधीही परत आणून द्या, आम्ही तुम्हाला स्वयंसो पर्सेंटेज कट करून तुम्हाला पैसे परत देतो. त्यांच्याकडे विकायला असणारे रत्नसुद्धा बहुतांशी वापरलेले रत्न असतात. त्या मुकुटावर जो नीलम होता तो नीलमसुद्धा त्यांनी चोरला. त्यांना माहिती नव्हतं की या नीलमचा काय परिणाम होणार आहे. त्यांनी तो इंग्लंडला नेला. इंग्लंडला नेल्यानंतर त्यांना काही दिवसात असा एक अनुभव यायला सुरुवात झाली की हळूहळू त्यांचं आर्थिक परिस्थितीची ढासळायला लागली पहिले तर. त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची हळूहळू एक प्रत्येकाची जी ही प्रकृती खराब व्हायला लागली आणि हळूहळू एक जण एक्सपायर व्हायला लागले, वारायला लागले एक त्यांच्या कुटुंबातले सदस्य. अष्टमस्थानी सूर्य असेल आणि जर आपण माणिक धारण केला तर तो माणिक जो आहे हा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढवतो आणि आपल्याला बऱ्याचदा ॲक्सिडेंट होऊ शकतात आपले किंवा रक्तपात होऊ शकतात, उष्णता खूप जास्त वाढू शकते. रत्नांमध्ये ज्या दैवी शक्ती असतात त्यांच्यापैकी एकाचं उदाहरण तुम्हाला एक छोटंसं देतो. तर असं मानलं जातं की रत्न जे आहेत हे रत्न मृत्यूची सूचना, पूर्वसूचना ही देत असतात किंवा देऊ शकतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे की रत्नांना खरोखर काही एक्सपायरी असते का, रत्न किती त्यांचं आयुष्य असतं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा जो एपिसोड आहे तो रत्नांच्या बाबतीत असणार आहे आणि रत्नांचा वापर करून आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने बदलवू शकतो या टॉपिकवरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या चुका लोक करत असतात आणि त्यांच्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये जो काही दुष्परिणाम होत असतो तो आपण सगळ्याचे जे काही गैरसमज आहेत हे सगळे डिटेलमध्ये या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी आपण इन्व्हाइट केलेले आहेत एक स्पेशल गेस्ट. त्यांचं नाव आहे प्रतीक जोशी. प्रतीक सरांचा रत्नशास्त्रामध्ये खूप चांगला अभ्यास आहे आणि ते अनेक लोकांची मदत करत आहेत त्यांचे जे काही अडचणी असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी रत्नांच्या मदतीने. तर आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रतीक सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. यस, माझं नाव प्रतीक जोशी. मी ज्योतिष विशारद आहे आणि रत्नशास्त्र हा जो आहे हा माझा खूप आवडता विषय आणि अभ्यासाचा विषय. कारण की रत्नशास्त्र हा जो विषय आहे हा बेसिकली खूप जास्त अभ्यासाचा विषय आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की रत्न हे नुसते दिले जातात किंवा विकायचं म्हणून विकले जातात, पण रत्न हा अत्यंत गहन विषय. कारण की रत्नांमध्ये अक्षरशः त्याच्या पैलूपासून त्याच्या आतमध्ये कुठले कुठले इन्क्लुजन असावेत, त्याच्यात आतमध्ये कुठले कुठले गुण असावेत, कुठले कुठले दोष नसावेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या जुन्या ग्रंथांमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आणि ह्या ग्रंथांचा जसा जसा आपण अभ्यास करू तसं आपल्याला या गोष्टी समजतात. आणि या ग्रंथांचा अभ्यास करून, जर या रत्नशास्त्राचा अभ्यास करून योग्य पद्धतीने जर कुंडलीचा अभ्यास करून जर धारण केलं गेलं, व्यक्तीला रत्नांचा खूप चांगला परिणाम जाणवतो आणि व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जी प्रगती होत असते त्याला नक्कीच ती गेअरअप होऊ शकते. किंवा बऱ्याचदा असं असतं की काही काही गोष्टी ज्या आहे आपल्या अटकलेल्या असतात, काही काही कामं अटकलेल्या असतात किंवा काही काही वेळेस आपल्याला काय करावं हे कळत नाही पुढे, किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात आणि आपल्याला एक ठराविक गोष्टींमध्ये अडचण येत असते आणि त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं हे कळत नाही. अशा वेळेस नेमकी अडचण काय आहे हे आपल्याला कुंडलीच्या पूर्ण विश्लेषणावरून लक्षात येत असतं. कुंडलीचं विश्लेषण म्हणजे एक प्रकारचं स्वॉट ॲनालिसिस असतं. स्वॉट ॲनालिसिस तुम्ही ऐकलं असेल. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स आपल्या आयुष्यात काय काय आहेत, तर हे आपल्या पूर्ण कुंडलीच्या ॲनालिसिसवरून लक्षात येत असतं आपल्याला. आणि त्यावरून आपल्याला कुठला रत्न धारण करणं गरजेचं आहे किंवा रत्न धारण करणं खरंच गरजेचं आहे का हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. कारण बऱ्याचदा काय असतं की ही जनरल प्रॅक्टिस आहे, जे ज्योतिषी असतात ह्यांच्याकडे पत्रिका घेऊन जातात लोक आणि ते पत्रिका बघतात, सर्रास एखादं रत्न चिटकवून देतात. आपण हे म्हणू की चिटकवून देतात. कारण की
बऱ्याचदा गरज नसते रत्नांची. काही उपासना, काही उपाय, काही तोडगे की म्हणजे जातकांनी स्वतः जरी ते उपाय, उपासना, तोडगे केले तरीही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतो असे असतात. अशा वेळेसही रत्न दिले जातात. पण पूर्ण कुंडलीचा ज्यावेळेस अभ्यास होतो त्यावेळेस खरोखर काही असे तत्व असतात आपल्या शरीरातले की जे आपण जर रत्नांच्या माध्यमातून वाढवले तर आपल्याला निश्चित खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आर्थिक उन्नती गाठता येते, आपल्याला सामाजिकसुद्धा चांगली प्रतिष्ठा मिळते, आपल्याला हेल्थ इश्यू जर काय असतात ते सुद्धा आपल्याला त्याच्यावर ओव्हरकम करता येतं, किंवा आपला एखादा गोल आपण अचीव करणार आहे किंवा करतो आहे, किंवा आपण आपलं स्वप्न आहे की एखादा गोल जे अचीव करायचं आहे आणि ते करताना काही खूप हर्डल येत असतील तर ते का बरं येत आहेत हे सुद्धा आपण आपल्या कुंडलीच्या ॲनालिसिसवरून समजावून घेऊ शकतो. आणि त्यावरून एखादं स्पेसिफिक रत्न जे हे जर आपण धारण केलं तर त्याचा आपल्याला उपयोग निश्चित खूप चांगला होऊ शकतो. ओके, पण मग मला सांगा की प्रत्येक व्यक्तीला रत्न धारण करणं हे आवश्यकच आहे का? बिलकुल नाही. हा एक गैरसमज आहे की प्रत्येक व्यक्तीने रत्न धारण केलं गेलं पाहिजे. रत्न खरोखर आवश्यक असेल तरच कुंडलीनुसार दिलं गेलं पाहिजे. कुंडलीचा अभ्यास त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याचदा असं असतं की काही उपासना, काही तोडगे यांच्यावरून सुद्धा व्यक्ती जो आहे हा त्याच्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करू शकतो. पण समजा एखाद्याची जर कॅपॅसिटी फायनान्शियल आहे, त्याची रत्न धारण करण्याची तयारी आहे, त्याची रत्नांवर श्रद्धा आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर 100% रत्न जर त्यांनी योग्य रत्न धारण केलं तर त्याचा निश्चित त्यांना खूप चांगला परिणाम होत असतो. ओके, आता तुम्ही सांगितलं की समजा आपण रत्न जर धारण केले तर आपल्या शरीरातले काही तत्व आणखी जास्त वाढतात, जागृत होतात. तर मग त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना. यस, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती आहे तर त्याच्या पत्रिकेमध्ये समजा जर मंगळ कमी अंशात आहे किंवा त्याच्या पत्रिकेनुसार जर त्याच्याकडे मंगळाची जी पॉवर आहे ही कमी आहे, अशा व्यक्तीमध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात, काय काय लक्षणं दिसतात. आळशी असेल, तो आळशी असतो किंवा त्याच्यामध्ये ॲग्रेशन नसतं, एनर्जी नसते, त्याच्याकडे आरंभशूरपणा असतो, तो सगळं प्लॅनिंग करेल, सगळं करेल, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये शून्य असेल. तो मंगळ हा इम्प्लिमेंटेशनचा कारक आहे. अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीला जर पवळा धारण करायला सांगितलं आपण तर त्या व्यक्तीमध्ये ती जी गोष्ट अंमलात आणण्याची जी पॉवर आहे ही जास्त वाढते. किंवा एखादी गोष्ट जी ही अंमलात कशी पटापट आणता येईल आणि कसं पटापट त्या गोष्टीला मूर्तरूप देता येईल कल्पनांना, त्याच्या ह्या गोष्टी एक्झिक्यूट होऊ शकतात. ओके, त्यामुळे रत्न धारण करून जे आहे ही अशा पद्धतीने आपल्याला ते काही चेंजेस त्याच्यामध्ये आणता येऊ शकतात. ओके, म्हणजे एखाद्या माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये जर एखादी गोष्ट कमी असेल करेक्ट तर ती आपण रत्नांच्या मदतीने आणखी ॲम्प्लिफाय करू शकतो, म्हणजे त्याला त्याचा जास्त फायदा होईल. 100%. पण मग रत्नांची गोष्ट मी आणखी एक ऑब्झर्व केली होती की ज्यावेळेस समजा आपण रस्त्यावरून जातो तिथेही रत्न विकायला असतात, बरेच लोक विकत असतात. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू लोक तर रत्न धारण करतातच, पण मुस्लिम लोकही बऱ्यापैकी रत्न विकत असतात, ते घालत असतात. तर मग त्याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये काय फरक आहे नेमका? बरोबर. रत्नांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये इतर धर्मांपेक्षाही जास्त अभ्यास आहे, पण तो आपल्यापर्यंत आलेला नाही अजून, किंवा आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही. पण जर आपण बृहत संहितेचा अभ्यास केला, गरुड पुराणाचा अभ्यास केला, त्यानंतर देवी पुराण आहे, रामायण महाभारत या ग्रंथांमध्ये सुद्धा रत्नांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातल्या पहिल्या श्लोकामध्ये रत्नांचा उल्लेख आहे किंवा रत्नांचा जी उपमा आहे ही अग्नीला दिलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये रत्नांची ही महिमा खूप जास्त आहे किंवा रत्नांवर अभ्यास खूप डिटेल पद्धतीने केला गेला आहे. रत्न कसं वापरू नये या सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आपल्या रत्नशास्त्रात किंवा आपल्या हिंदू धर्माचं जे रत्नशास्त्र आहे यानुसार नवरत्नांवर जास्त फोकस केलेला आहे. आणि जे आपण म्हणू की अरबी रत्नशास्त्र आहे किंवा मुसलमान लोकांचं जे आहे रत्नशास्त्र, यांच्याकडे हकीक यावर जास्त फोकस केलेला. हकीक आहे, टर्कॉईज किंवा ज्याला आपण फिरोजा म्हणतो, ह्याच्यावर जास्त फोकस केला गेलेला आहे. प्रत्येक रत्नाचा आपल्या शरीरावर परिणाम होतच असतो, बरोबर. ते धारण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हकीक हे नो डाऊट त्याचा इफेक्ट असतोच, पण कधी की जर आपल्या शास्त्रानुसार एखादं मुख्य रत्न आहे, ते रत्न धारण करण्याची जर समोरच्याची फायनान्शियल कॅपॅसिटी नसेल किंवा काही कारणास्तव ते रत्न अनुपलब्ध असेल तर हकीकाचा जो आहे हा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मुसलमानांचा ज्या रत्नांवर खूप जास्त विश्वास आहे हे आहे सुलेमानी हकीक.
यमनी हकीक, फिरोजा आहे, सुलेमानी हकीक जे आहे हे सुलेमानी हकीक तर त्याची जी म्हणजे रेअरिटी आहे ही तशी फारशी नाही आहे किंवा ते इझिली अवेलेबल आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्याबद्दल जी एक गैरसमज पसरवला गेला आणि त्याची जी एक आर्टिफिशियली व्हॅल्यू वाढवलेली आहे ही खूप जास्त वाढवलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मागे यूट्यूबवर काही मी व्हिडिओज बघितले की सुलेमानी हकीक जो आहे हा अस्सल जर सुलेमानी हकीक असेल तर तो हातामध्ये ज्यावेळेस आपण धरू त्यावेळेस आपल्या हातावरचे जे केस आहे हे कट होत नाही किंवा आपल्याला गोळी लागत नाही, ब्लेड आपल्यावर चालत नाही. मी पाहिलेत व्हिडिओ. बरोबर. तर ही खूप मोठा गैरसमज आहे. हां, सुलेमानी हकीक जो ओरिजिनल हा जर धारण केला गेला, विधीनुसार जर धारण केला गेला तर त्याचा एक खूप चांगला परिणाम असतो की तो आपल्याला नजरबाधेपासून वाचवतो. हां, कारण की जे सेमी प्रेशियस स्टोन आहे हे प्रॉब्लेमवर सोल्युशन आहेत. पण लाईफटाईम जर धारण करायचं असेल तर आपल्याला हिंदू धर्मानुसार किंवा आपल्या कुंडली शास्त्राच्या अभ्यासानुसार जर आपण धारण केलं तर ते लाईफटाईम आपल्याला लागू पडतील असे रत्न आहेत. ओके, म्हणजे टेम्पररी सोल्युशनपेक्षा परमनंट सोल्युशनवरती कधीही फोकस उत्तम, कधीही उत्तम. ओके. आता तुम्ही सांगत असताना सांगितलं की हिंदू धर्मग्रंथांमध्ये जसं की गरुड पुराण असेल किंवा इतरही तुम्ही काही ग्रंथ सांगितले की त्याच्यामध्ये रत्नांचा उल्लेख आहे. तर ते थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रत्नांबद्दल सांगितलेलं आहे. बरोबर. एक तुम्हाला सांगतो की 10-15 वर्षांपासून एक असा ट्रेंड आहे, 10-15 नाही आपण असं म्हणू की 20-25 वर्षांपासून असा ट्रेंड आहे की राशीनुसार रत्न दिले जातात. मोठमोठे शोरूम्स असतात आणि तिथे गुरुजी असतात. त्यांना पत्रिका दाखवल्यानंतर ते सर्रास म्हणतात अच्छा अच्छा ही तुमची तुळ रास आहे तुम्ही हिरा धारण करा, तुमची कन्या रास आहे तुम्ही पन्ना धारण करा. त्यानंतर अजून एक चुकीची गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये रत्न जे ते म्हणतात की तुम्ही लाईफ टाईम कधीही परत आणून द्या, आम्ही तुम्हाला 100% कट करून तुम्हाला पैसे परत देतो. त्यांच्याकडे विकायला असणारे रत्नसुद्धा बहुतांशी वापरलेले रत्न असतात. ओके. आपल्या शास्त्रामध्ये जे गरुड पुराण आहे, गरुड पुराणामध्ये आचारकांड 69वा अध्याय त्यामध्ये एक श्लोक आहे, नैवं तद्धार्ये नित्यं येनान्यं पूर्वमभ्यात अन्येनं धारितं रत्नं तद्दोषयात भवेत् ध्रुवम्. ह्या श्लोकाचा अर्थ काय की इतरांनी पूर्वी धारण केलेलं रत्न जर आपण धारण केलं तर त्याच्यामध्ये त्याच्या काही मेमरीज ॲड होतात. त्याच्यामध्ये काही त्याचे स्पंदनं ॲड होतात. स्पंदनं जे आहे कॅरी ऑन होतात त्याच्यामध्ये, फ्रिक्वेन्सी. हां, त्याच्यामध्ये काही फ्रिक्वेन्सीज त्याच्या येतात, काही त्यांचे कर्मफलं त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे जे आधी कुठलं धारण केलं गेलेलं रत्न आहे ते परत धारण केलं जाऊ नये. इवन माझ्याकडे येणारे काही जातक आहेत की जे जातक ते असं विचारतात की माझ्या वडिलांनी धारण केलेला पुष्कराज आहे, तो पुष्कराज जो आहे तो त्यांनी धारण केला, त्यांना खूप त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा झाला आणि तो मी धारण करू का? तर मी त्यावेळेस सांगतो की बिलकुल धारण करण्याची गरज नाही. कारण की एखाद्या व्यक्तीने ज्यावेळेस एखादी व्यक्ती रत्न धारण करत असते त्यावेळेस तो जो रत्न आहे तो रत्न त्या ऑराशी मॅच करण्यासाठी 45 दिवस लागतात. त्यानंतर तो रत्न जो आहे तो त्या व्यक्तीबरोबर काम करत असतो आणि ते रत्न त्या व्यक्तीची पर्सनल प्रॉपर्टी असते. आणि जसं आपण हा श्लोक बघितला गरुड पुराणातला, तर एखाद्या व्यक्तीने जो रत्न धारण केलेला आहे त्या रत्नांमध्ये जी त्याची मेमरी आहे, त्या रत्नांमध्ये जी त्याची स्पंदनं आहेत, त्याचे जे काही कर्मफलं आहेत, त्याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये आहेत, तर हे जे व्हायब्रेशन्स आहे हे पुढे कॅरी ऑन होतात आणि पुढचं जो व्यक्ती धारण करत असतो त्याला त्या रत्नाचे सकारात्मक परिणाम मिळत नाही. त्यामुळे हे शास्त्र आहे. पण मग प्रतीकजी, बरेच लोक असंही म्हणतात की आपण जे रत्न घालतो ते प्लॅसिबो इफेक्टनुसार काम करतात. बरोबर. यावरती तुमचं काय मत आहे? ओके, हा ॲक्च्युली खूप मोठा गैरसमज आहे. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय ते तर मी तुम्हाला सांगतो की प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे असं असतो की एखादी गोष्ट जी ही आपल्या मेंदूमध्ये आहे किंवा आपल्या मनामध्ये त्याची काही धारणा आहे, पूर्वग्रह आपला आहे आणि त्यानुसार आपण पूर्वग्रह निश्चित करून त्याचे इफेक्ट जे हे आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ आपलं खूप डोकं दुखतं आहे, आपण काही गोष्टी जे आहे पथ्य पाळले, घरगुती काही उपचार केले, पण आपल्याला त्याचा काही परिणाम होत नाही. पण आपल्या मनामध्ये असतं की अमुक एक व्यक्ती जी ही डोक्याची स्पेशलिस्ट आहे, मग आपण त्यांच्याकडे जातो, त्यांना आपण दाखवतो, त्यांना आपल्या प्रकृती दाखवतो, ते आपल्याला चेक करतात पूर्ण आणि त्यानंतर ते काहीतरी आपल्याला एखादं औषध प्रिस्क्राईब करतात. तर विज्ञान असं सांगतं की त्या जागी जर त्यांनी एखादी दुसरी जरी किंवा कमी पॉवरची जरी गोळी आपल्याला दिली
तरी आपल्याला 100% असं वाटतं की नाही आपल्याला बरं वाटतंय आणि तो जो इफेक्ट आहे त्यानुसार आपली खरोखर रिकव्हरी होते. हा आहे प्लॅसिबो इफेक्ट. बरोबर. तर रत्न जे हे अशा पद्धतीने काम नाही करत. कारण की आयुर्वेदामध्ये रत्नभस्म चिकित्सा ही सांगितलेली आहे. एखाद्या व्यक्तीच्या जर प्रकृतीमध्ये काही बिघाड झाला, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जी प्रकृती आहे ही खूप उष्ण प्रकृती आहे, तर त्यांना मौक्तिक भस्म देणं सांगितलेलं आहे की मौक्तिक भस्म जर त्या व्यक्तीने जर घेतलं तर त्या व्यक्तीची जी प्रकृती आहे ही शीतल व्हायला मदत होते किंवा त्याच्या जो प्रकृतीमध्ये जो त्रास आहे, त्याला जो काही उष्णतेचा त्रास आहे, हा त्रास कमी व्हायला खूप जास्त मदत होते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मेंदू संदर्भात काही प्रॉब्लेम आहेत, त्याच्या स्पायनल किंवा मज्जातंतू संदर्भात काही इश्यू आहेत, त्याला बोलण्यासंदर्भात काही प्रॉब्लेम आहेत, तर त्यांना पाचूचं भस्म दिलं जातं. तर ही टेस्टेड अँड प्रूव्हन थेअरी आहे की रत्न हे शरीरावर काम करतात. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देतो. ज्या लोकांना असं वाटत असेल की रत्न जे हे बिलकुल आपल्या शरीरावर काम नाही करत किंवा रत्न म्हणजे काय खडे वगैरे आहेत नुसते, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठं तुम्हाला उदाहरण सांगतो. योगेशजी, मी जर तुम्हाला असं एक सांगितलं की एखाद्या रत्नाने काही लोकांच्या आयुष्यामध्ये वादळ आणलेले आहेत आणि ते सुद्धा इंग्रज लोक आहेत, तर तुम्हाला विश्वास वाटेल की 1857 सालचा काळ, त्यावेळेस उठाव चाललेले होते. तर त्यावेळेस दिल्लीमध्ये जे कानपूरमध्ये जे इंद्रदेव मंदिर होतं, या इंद्रदेव मंदिरामध्ये इंद्रदेवांच्या मुकुटावर एक पर्पल कलरचा नीलम होता. नीलम जो आहे बेसिकली निळ्या रंगाचा येतो, पण तो पर्पल कलरचा होता आणि याला खुनी नीलम असं म्हणतात किंवा जांभळा नीलम असं म्हणतात. कारण की हा जो नीलम आहे हा याच्यामध्ये ज्यावेळेस व्हॅनेडियम ॲड होतं, आयर्न ऑक्साईड, टायटॅनियम आणि व्हॅनेडियम असं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस असा पर्पल नीलम तयार होतो. आणि हा पर्पल नीलम जो असतो हा धारण अत्यंत विचारपूर्वक करावा लागतो. तर असा जो नीलम आहे हा इंद्रदेव मंदिरामध्ये त्या इंद्रदेवांच्या मूर्तीवर होता. आणि W. फेरिस नावाचे त्यावेळेसचे कर्नल होते आणि ते जे कर्नल होते यांनी मंदिरं लुटायशी केलं त्या काळातलं. आणि त्यांचा एक अजेंडा होता की ह्या मंदिरातल्या जे जुन्या गोष्टी आहे, ज्या प्रेशियस गोष्टी आहे, ह्या आपल्या इंग्लंडला न्यायच्या. मग त्याच्यामध्ये त्यांनी जुन्या मूर्त्या ज्या आहेत की ज्या खूप चांगल्या पद्धतीची ज्याची जडणघडण आहे अशा मूर्त्या चोरल्या. त्यानंतर त्या मंदिरातले काही मूर्त्यांवरचे अलंकारसुद्धा चोरले आणि त्याच्यामध्ये मग तो नीलम पण नेला असेल. आणि त्याच्यामध्ये त्या मुकुटावर जो नीलम होता तो नीलमसुद्धा त्यांनी चोरला. त्यांना माहिती नव्हतं की या नीलमचा काय परिणाम होणार आहे. त्यांनी तो इंग्लंडला नेला. इंग्लंडला नेल्यानंतर त्यांना काही दिवसात असा एक अनुभव यायला सुरुवात झाली की हळूहळू त्यांच्या आर्थिक परिस्थितीची ढासळायला लागली पहिले तर. त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे हळूहळू एक प्रत्येकाची जी ही प्रकृती खराब व्हायला लागली आणि हळूहळू एक जण एक्सपायर व्हायला लागले, वारायला लागले एक त्यांच्या कुटुंबातले सदस्य. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की ही जी करामत आहे ही या नीलमची आहे किंवा ही या पर्पल नीलमची आहे बहुतेक. मग त्यांनी काय केलं की तो जो नीलम आहे तो त्यांच्या एका मित्राला दिला की हा तुझ्याकडे काही दिवस ठेव असं सांगून त्यांनी तो जो नीलम आहे तो त्यांच्या मित्राला दिला. त्या मित्राने काही दिवसात आत्महत्या केली. त्यानंतर झालं असं की तो जो नीलम आहे त्या नीलमला शापित नीलम असं नाव पडलं. इंग्लंडमध्ये ही स्टोरीची खूप जास्त फेमस झाली. ही जी घटना आहे ही खूप जास्त फेमस झाली. त्या काळातले एक पॉलिमॅथ होते. पॉलिमॅथ म्हणजे की अशी व्यक्ती की ज्यांचा भरपूर विषयांवर अभ्यास आहे. तर जसं आत्ताच्या काळातलं जर आपण म्हटलं तर एलॉन मस्क आहे किंवा आधीच्या काळात जर म्हटलं आपण तर आर्यभट होते किंवा ॲरिस्टॉटल. तर त्या काळातला तसा पॉलिमॅथ. तर त्या काळातले जे पॉलिमॅथ होते त्यांचं नाव होतं एडवर्ड हॅरॉन. तर हे जे एडवर्ड हॅरॉन आहेत तर यांनी ही सगळी गोष्ट ऐकली आणि हे पॉलिमॅथ म्हणजे हे खूपच ठाम विज्ञानवादी होते. आणि त्यांनी सांगितलं की असं काही शापित वगैरे असं काही नसतं आणि खडे दगडांचा काही आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. आणि त्यांनी एक प्रकारे चॅलेंज म्हणून तो नीलम त्यांच्याकडे ठेवायला घेतला. त्यांनी त्यांच्याकडे चॅलेंज म्हणून ठेवायला घेतला नीलम. आणि काय झालं की काही दिवसात त्यांना रात्री असं भयानक स्वप्न पडायचं की एक अकराळ विकराळ उंच 8-10 फुटाचा उंच असा आघोरी त्यांच्या स्वप्नात यायचा. त्याचे डोळे जे एकदम लाल असायचे आणि तो त्यांच्याकडे एकदम रागाने बघायचा
आणि एकदम रागाने वागायचा आणि काहीतरी त्यांना खुणवायचा तो, आणि ते स्वप्न पडल्यानंतर ते डचकून उठायचे. तर ते एक मालिकाच ती एक सुरू झाली. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांचीसुद्धा आर्थिक परिस्थितीची ही ढासळायला लागली. त्यांच्यामध्ये खूप जास्त व्याधी तयार झाल्या. त्यानंतर त्यांनी काय केलं की हा जो नीलम आहे, हा नीलम त्यांनी एका गायिकेला दिला. त्यांची एक मैत्रीण होती, ती गायिका होती, तिला दिला. त्या गायिकेचा आवाज गेला काही दिवसांमध्ये. म्हणजे एवढा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे हा या नीलमचा होत होता. हा जो नीलम आहे तिने परत यांना दिला, आणि यांनी काय केलं की यांनी काही दिवस परत त्यांच्याकडे ठेवला, तर परत निगेटिव्ह इफेक्ट जे आहे त्यांना सतत जाणवायला लागले. त्यांनी शेवटी वैतागून काय केलं की हा जो नीलम आहे, हा नीलम त्यांनी एका नाल्यामध्ये फेकून दिला. आणि त्यानंतर काही लोकांनी तो नीलम परत त्यांच्याकडे आणून दिला. मग त्यांनी तो 7 बॉक्सेस केले वेगवेगळे. त्या बॉक्समध्ये बॉक्स ठेवून तो नीलम त्याच्यामध्ये ठेवला आणि वर चिठ्ठी लावली की मी एक्सपायर झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर हा नीलम जो आहे हा नीलम काढावा, आणि हा नीलम जो याच्या सौंदर्याच्या मोहात पडू नये, हा डिस्ट्रॉय करून टाकावा. आजसुद्धा हा नीलम जो आहे हा नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये इंग्लंडमध्ये ठेवलेला आहे, आणि ते पत्रसुद्धा ठेवलेलं आहे. ओके. पण मग जर समजा आता हे झालं निगेटिव्ह परिणाम, आणखी असे काय काय दुष्परिणाम आहेत की चुकीच्या पद्धतीने रत्न जर आपण धारण केले तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात? अष्टमस्थानी सूर्य असेल आणि जर आपण माणिक धारण केला तर तो माणिक जो आहे हा आपल्या शरीरामधली अतिरिक्त उष्णता वाढवतो, आणि आपल्याला बऱ्याचदा ॲक्सिडेंट होऊ शकतात आपले, किंवा रक्तपात होऊ शकतात, उष्णता खूप जास्त वाढू शकते. त्यानंतर मानसिक लेवलवर असा याचा परिणाम होतो की अति आत्मविश्वास वाढतो, आणि अति आत्मविश्वास वाढल्यानंतर आपले डिसिजन जे हे खूप चुकीचे होऊ शकतात. आणखी एक तुम्हाला खूप चांगलं उदाहरण देतो. माझ्याकडे एक जातक आले होते. त्यांच्या ज्या मुलाची पत्रिका त्यांनी मला दाखवली. तो डिग्रीच्या लास्ट इयरला होता. पण त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या 1 वर्षापासून तो खूप जास्त मित्रांमध्ये फिरतो, आणि लक्झरियस लाईफ त्याला खूप आवडायला लागलेली. तो अभ्यासाकडून खूप जास्त डिस्ट्रॅक्ट होतोय. तर आम्ही म्हणे गुरुजींना पत्रिका दाखवली. त्यांनी लग्नानुसार त्याला झिरकॉन दिला. म्हणे तो त्याच्या पत्रिकेला सूट होतोय. म्हटलं पत्रिकेला तो सूट होतोय, पण त्याच्या वयानुसार सूट होत नाही आहे तो. याचं कारण असं की हिरा किंवा झिरकॉन हा जो रत्न आहे, हा रत्न विद्यार्थ्यांनी धारण करू नये असा नियम आहे. तो ज्यावेळेस व्यक्ती अर्न करायला लागतो, ज्यावेळेस त्याला खरोखर गरज असते की मटेरियलिस्टिक जगाची त्याला ओढ लागावी, किंवा त्याच्याकडे ज्यावेळेस पैसा अट्रॅक्ट व्हावा असं ज्यावेळेस असतं आपल्या आयुष्यातला फेज, त्यावेळेसच हिरा धारण केला जावा. आणि त्या मुलांनी विद्यार्थी दशेत असतानाच झिरकॉन म्हणजे हिऱ्याचा उपरत्न तो धारण केला होता. आणि त्यामुळे झालं काय की कुंडलीनुसार जरी त्याला तो लाभदायक होता, तरी चुकीच्या दशेत त्यांनी धारण केल्यामुळे त्याला त्याचे दुष्परिणाम असे भोगावे लागले की त्याचा अभ्यासावरचं पूर्ण लक्ष उडून गेलं. त्याचं पूर्ण जे लक्ष आहे हे पूर्णपणे मटेरियलिस्टिक लक्झरी लाईफकडे गेलं, आणि त्याची जी विद्यार्थी दशा आहे ही त्याच्यामुळे हॅम्पर झाली. त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचा अभ्यास करता नाही आला, फोकस करता नाही आलं, त्याचा फोकस हलून गेला होता. तर असेही काही उदाहरणं आहेत की जे आपण प्रॉपर कुंडलीचा अभ्यास न केल्यामुळे, इवन सद्सद्विवेक बुद्धी न वापरता जर आपण रत्न सजेस्ट केलं तर अशा पद्धतीने त्याचे दुष्परिणाम आपल्याला मिळू शकतात. ओके. तर प्रतीकजी, हे तर झालं दुष्परिणामांबाबत. पण मग जर समजा एखाद्याला रत्न घालायचे असतील तर ते कोणत्या आधारे घातले जातात की बाबा ही परफेक्ट पद्धत आहे, यानुसारच रत्न घालावेत, आणि कोणत्या चुका टाळायला पाहिजेत? रत्न धारण करण्यासाठी आपण कुंडली शास्त्राचा आधार घेऊ शकतो. लग्नकुंडलीच्या आधारावर लग्नकुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करून रत्न जे हे दिले जावेत किंवा हे धारण केले जावेत. त्यानंतर रत्न जे हे योग्य कॅरेटचं असलं पाहिजे. रत्न जे हे योग्य कलर आणि क्लॅरिटीचं असलं पाहिजे. रत्न हे नॅचरल असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट करता कामा नाही आहे. कुठल्याही प्रकारे ट्रीटेड रत्न जे हे धारण करणं चुकीचं आहे. रत्न घेताना आपण एक सगळ्यात मोठी चूक जी करतो ही टाळली पाहिजे की आपण अशा ठिकाणून रत्न घेतो की जिथे रत्न जे हे रियूज केलं जातं किंवा यूज केल्यानंतर परत रिटर्न घेतलं जातं. रिफंड पॉलिसी असते त्यांची. तर अशा ठिकाणून रत्न जे हे घेणं टाळलं पाहिजे, कारण की तिथून जे मिळणारे तुम्हाला रत्न हे यूज केलेलेच रत्न मिळतात. त्यामुळे अशा ठिकाणून रत्न जे हे घेणं टाळलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःसुद्धा रत्न प्रोव्हाइड करतो. आपली वेबसाईट आहे www.ratnalayam.in नावाची. तिथे आपण रत्न जे आहेत हे डायरेक्टली कारखान्यामधून आपण परचेस करतो आणि लोकांना त्याची चॉईस देतो. विथ रिंग, विथ सर्टिफिकेट आपण त्यांना सिद्ध करून सुद्धा हे रत्न आपण देत असतो.
आणि अत्यंत रिझनेबल प्राइजेसमध्ये. ओके. पण समजा की रत्न आपण घेतलं, त्यानंतर त्याचा काही असा विधी असतो का, की तो विधी करूनच ते रत्न घालायचे असतात? हो, रत्न धारण करण्यासाठी सुद्धा त्याचा विधी असतो. जर विधीपूर्वक रत्न धारण नाही केलं तर ते त्याचा पूर्ण इफेक्ट देऊ शकत नाही. कारण की असे खूप रत्न असतात. रत्न जो विकत असतो त्याच्याकडे तर भरपूर रत्न असतात, बरोबर. मग सगळेच काही रत्न ॲस्ट्रॉलॉजिकली ॲक्टिव्ह नसतात. मग ॲस्ट्रॉलॉजिकली ॲक्टिव्ह होणारे रत्न कुठले, तर ते विधिवत अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण रत्न खरेदी करतोय त्यानंतर ते रत्न जे हे त्याचं शुद्धीकरण करावं लागतं. त्याच्यामधली जी एनर्जी ही प्युरिफाय करावी लागते. आता ही प्युरिफाय करण्यासाठी काय करतात की पंचामृत तयार करतात आणि पंचामृतामध्ये हे रत्न जे हे 12 तास त्याच्यामध्ये ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्या दिवशीचा जो होरा असतो, उदाहरणार्थ मी पुष्कराज घेतलेला आहे, बुधवारी रात्री मी तो भिजत टाकला, 12 तास तो पंचामृतामध्ये ठेवला आणि त्यानंतर गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 1.25 तास जो असतो हा त्या गुरुचा होरा असतो. त्या होरामध्ये गुरुचा जो मंत्र आहे त्या मंत्राने देवानांच्या ऋषीनांच्या गुरु कांचनम सन्निवम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती हा जो मंत्र आहे ह्या मंत्राने आपण त्याला अभिषेक करायचा असतो. अभिषेक कशाने करायचा, तो म्हणजे पाणी आणि निरसं गाईचं दूध जे आहे ह्याच्याने तो आपल्याला अभिषेक त्याच्यावर करायचा असतो. अशा पद्धतीचा प्रत्येक रत्नांचा धारणविधी वेगळा वेगळा आहे. प्रत्येक रत्न जे हे धारण करण्याचा जो काळ आहे हा वेगळा वेगळा आहे. आणि आता हे तर झालं समजा की रत्न आपण धारण करतो, पण त्यानंतर पण काही नियम पाळावे लागतात का? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. रत्न धारण केल्यानंतर काही गोष्टी ज्या ह्या तुम्ही जर पाळल्या तर त्याच्यापासून येणारे जे परिणाम आहे हे परिणामांमध्ये खूप जास्त चांगली वृद्धी होते किंवा आपल्याला ते डोळ्यांनी दिसतात ते परिणाम किंवा आपण ते अनुभवू शकतो. तर हे नियम काय, सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला स्मशानामध्ये रत्न धारण करून जाणं हे वर्ज्य आहे. आपण जर एखादं रत्न जर त्याची आपण प्रतिष्ठा करतो आहे, त्याची जर आपण विधी करून त्याचं अभिमंत्रण करतो आहे आणि मग जर आपण ते रत्न धारण केलेलं आहे आणि तशा पद्धतीत जर आपल्या स्मशानामध्ये जावं लागलं तर त्याची ऊर्जा खूप कमी होत असते. त्या मंत्रांनी जे आपण अभिमंत्रित केलेलं असतं ते रत्न त्याची ऊर्जा त्याची कमी होत असते. त्यामुळे शक्यतो स्मशानात जाणं जे हे आपल्याला टाळलं पाहिजे. नॉनव्हेज टाळलं तर त्या रत्नाचे परिणाम खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतात. ओके. यस. महिलांच्या बाबतीत आपण बोलूयात की महिलांसाठी असे काही स्पेसिफिक नियम असतात का, किंवा त्यांनी कोणते रत्न घातले तर त्यांना जास्त फायदा होता, असं काही असतं का? यस. खूप पूर्वापार चालत येणारी एक परंपरा आहे की महिलांना मंगळसूत्रामध्ये मुंगा, प्रवाळ आणि मोती धारण करायला सांगतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये नियम पण आहे की हा जो मोती आणि मुंगा आहे हा जास्त वजनाचा नसावा, खूप जास्त हेवी नसावा, तो त्यांची रत्ती जे आहे हे सम असावे. या समरत्तीमध्ये हे रत्न धारण करण्याचं मागचं लॉजिक काय किंवा त्याचं शास्त्र काय, आपण जर बघितलं तर महिलांना प्रसूतीनंतर डिप्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन त्याला म्हणतात. ते इतकं भयानक असतं की ते आत्महत्येपर्यंत सुद्धा जाऊ शकतं किंवा बऱ्याचदा अशा महिलांना बाळांचे चेहरे वेडेवाकडे दिसतात. त्यानंतर काही महिला ज्या असतात ते बाळांना सुद्धा हानी पोहोचवतात आणि त्या डिप्रेशनच्या स्टेजमध्ये खूप डीप लेवलला जातात. तर या गोष्टीपासून वाचण्यासाठी किंवा त्यांना नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप मोठा इश्यू आहे. तर हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा टाळण्यासाठी मोती आणि पोळा दोन्हीही जर इक्वल प्रमाणामध्ये जर त्यांनी मंगळसूत्रात वापरलं किंवा अंगठीमध्ये वापरलं तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो. फक्त जर त्यांना स्पेसिफिकली त्यांच्या कुंडलीनुसार जर धारण करायचं असेल आणि त्या ग्रहांचं तत्व अजून जास्त प्रमाणामध्ये त्यांना जर त्याचा इफेक्ट जर हवा असेल तर त्याचे जे कॅरेट आहे हे थोडेसे वाढवलेले गरजेचे असतात. म्हणजे साधारण 3 ते 4 कॅरेट अशा वेळेस वापरणं गरजेचं असतं. ओके. आता एवढं सगळं आपलं बोलणं झालेलं आहे, पण तरी काही लोक म्हणतील की रत्न काही उपयोगाचे नसतात. पण मग रत्न घालणारे जे लोक असतात ते म्हणतात की नाही, रत्न उपयोगाचे असतात, त्याच्यामध्ये एक शक्ती असते. तर याच्याबद्दल थोडंसं आणखी क्लॅरिटी द्या ना. यस. आपण खूप की रत्नांबद्दल निगेटिव्ह विचार असणारे लोक आहेत. तर मी जसं आता सांगितलं की रत्न जे हे शास्त्रानुसार धारण करावे, तर आपल्यापर्यंत येणारे जे रत्न आहे ना हे बऱ्याचदा म्हणजे 99% असे असतात की जे एकतर ते व्हर्जिन नाही, सिंथेटिक आहे, डुप्लिकेट आहे किंवा ते इमिटेशन आहे, सिम्युलंट आहे. तर अशा केसमध्ये आपण त्या रत्नाकडून तशी अपेक्षा ठेवू शकत नाही. जनरल पब्लिकला याबद्दल माहिती नसते.
तो संपूर्णपणे विश्वास जो आहे हा जी व्यक्ती रत्न देत असते त्या व्यक्तीवर ठेवत असतो आणि मग तो रत्न जो आहे हा धारण करत असतो. तर अशा केसमध्ये रत्न जर ज्या ज्या व्यक्तींच्या हातामध्ये ओरिजिनल रत्न आहे, त्यांच्या कुंडलीप्रमाणे कारक ग्रहांचं रत्न आहे, अशा व्यक्तींना ते 100% सूट झालेलं दिसतं आपल्याला. ज्या व्यक्तींच्या हातामध्ये ओरिजिनल रत्न आहे पण त्यांच्या कुंडलीनुसारच ते सूट होत नाही आहे किंवा कुंडलीनुसार ते मारक ठरतं आहे किंवा त्यांना प्रॉब्लेम वाढवणारं ठरतं आहे, तर अशा व्यक्तींना त्याच्यापासून त्रास होणार आहे किंवा अशा व्यक्तींचा जो एक हे आहे तो न्यूट्रल आहे पूर्ण. त्यामुळे 90% जे लोक आहेत हे या लोकांना गॅरंटेड ओरिजिनल रत्न, व्हर्जिन रत्न जे हे मिळेलच याची गॅरंटी खूप कमी असते. तर अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज तयार होतात. मूळ शास्त्र खूप उत्तम आहे, त्याच्यामध्ये अत्यंत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने रत्न धारण करावं. पण काय होतं, रत्न येताना चुकीचे येतात आणि दोष जो आहे हा रत्नशास्त्राला दिला जातो किंवा या शास्त्राला दिला जातो की रत्न वगैरे घालून काही उपयोग नाही. पण रत्न जे हे त्याच्यामध्ये चुकीचे असतात, त्यामुळे हा पूर्ण प्रॉब्लेम आहे. बरोबर. रत्नांमध्ये ज्या दैवी शक्ती असतात त्यांच्यापैकी एकाचं उदाहरण तुम्हाला एक छोटंसं देतो. असं मानलं जातं की रत्न जे आहेत हे रत्न मृत्यूची सूचना, पूर्वसूचना ही देत असतात किंवा देऊ शकतात. आपण जर इतिहासामध्ये थोडंसं बघितलं तर नेपोलियन बोनापार्ट हा जो आहे योद्धा, हा 5 रत्नाचा खूप मोठा फॅन होता आणि हा जो आहे हा यांनी जो धारण केलेला जो 5 होता हा त्याची जी एक शेवटची लढाई होती, वॉल्ट्रूची लढाई, ह्या लढाईला जाण्यापूर्वीच तडकला होता आणि तो तडकल्यानंतर त्याला लक्षात आलं की ह्या लढाईमध्ये आपला मृत्यू होणार आहे आणि त्या लढाईमध्ये तसंच झालं एक्झॅक्टली. त्याच्याकडे सैन्यबळ असूनसुद्धा त्याचा खूप अगदी दारुण पराभव झाला. त्यानंतर बऱ्याचदा आपण बऱ्याच लोकांचं सुद्धा समाजामध्ये उदाहरणं बघतो की एखाद्या व्यक्तीला खूप सिव्हिअर त्याच्या वरून एखादा आजार गेलेला आहे, त्यावेळेस त्या रत्नाचा रंग जो आहे हा हलकासा फिकट होतो किंवा त्या रत्नाला तडेसुद्धा जातात. तर अशा पद्धतीची रत्नांमध्ये दैवी शक्ती असते, कारण की ते आपण पूर्ण अभिमंत्रण करून मग आपण ते धारण केलेलं असतं. पण मग जर समजा एखाद्याने एखादं रत्न घातलं आणि त्याला तडे गेलेच, तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? जर कुठल्याही प्रकारे रत्नाला तडा गेला, रत्नांचे 2 भाग झाले, एकतर एक्सटर्नल फोर्सनी त्याला काहीतरी मार लागलेला आहे किंवा रत्न कुठेतरी पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले किंवा त्याला आपोआप तडा गेला, दोन्ही पद्धतीत आपल्याला एकच करायचं आहे की ते रत्न जे हे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि आपल्याला सेम कॅरेटचं नवीन रत्न घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला ते जे रत्न आहे हे परत तशाच पद्धतीने आपल्याला विधीपूर्वक आपल्याला धारण करायचं आहे, म्हणजे आपल्याला तसेच परिणाम जे आहे आपल्याला जाणवू शकतात. अजून एक चूक जी आहे ही अशी होत असते की बऱ्याचदा लोक काय करतात की एखादं रत्न धारण केलेलं आहे पण त्यांना त्याच्यानंतर आपल्याला अपग्रेड करायचं असं त्यांना वाटतं आणि ते काय करतात की जर हे कमी कॅरेटचं रत्न आहे पण आपल्याला हे सूट झालं, मग आपण जास्त कॅरेटचं रत्न घेतलं तर आपल्याला अजून जास्त सूट होईल असं वाटतं. पण रत्नशास्त्रामध्ये ती गोष्ट नाही. जर एखादं रत्न तुम्हाला सूट झालेलं आहे, जोपर्यंत ते दुभंगत नाही तोपर्यंत तुम्ही ते वापरू शकतात. ओके, हे तर झालं. पण मग याला काही एक्सपायरी वगैरे पण असते का? म्हणजे किती दिवस एखादं रत्न घातलं पाहिजे किंवा आधीच तर तुम्ही क्लिअर केलंय की वडिलांनी जर घातलं असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीने घालू नये. बरोबर. पण मग मी जर समजा रत्न घालतो तर ते मी किती दिवस घातलं पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे की रत्नांना खरोखर काही एक्सपायरी असते का, रत्न किती त्यांचं आयुष्य असतं. तर एक तुम्हाला अगदी फ्रँकली सांगतो या पॉडकास्टच्या माध्यमातून, रत्नांना कुठल्याही प्रकारे एक्सपायरी नसते. 2 रत्न फक्त जर सोडलेत तर ते म्हणजे आहे मोती आणि पवळा, आणि त्यामुळे ते जे रत्न आहे हे 3-3 वर्षानंतर चेंज करावे असं म्हटलेलं आहे. पण इतर जे रत्न आहे, उदाहरणार्थ पुष्कराज आहे, नीलम आहे, माणिक आहे, हे तर कॉरंडम फॅमिलीतले आहे ज्याला कुरविंद म्हणतात. आणि हे जे कॉरंडम फॅमिलीतले रत्न आहे यांचा हार्डनेस हा हिऱ्यापेक्षा 1 कमी, म्हणजे 9 हार्डनेस त्यांचा असतो. तर हे कठीण रत्न असतात, यांना वर्षानुवर्ष काही होत नाही, हे अजीवन रत्न धारण करू शकतो. राहिला प्रश्न काही उपरत्न आणि पाचूचा. पाचू जो आहे हा थोडासा सॉफ्ट रत्न आहे. जोपर्यंत या रत्नांना भेग पडत नाही किंवा पूर्ण तडे जात नाही, 2 तुकडे होत नाही, तोपर्यंत व्यक्ती रत्न धारण करू शकते. ओके. पण मग काही जे लोक असतात ते 5 बोटात 5 रत्न घालतात, मग हे कितपत योग्य आहे की किती रत्न घालावेत किंवा? बरोबर, मॅक्झिमम 2 रत्न धारण केले जावे. याचं कारण असं आहे की आपल्या कुंडलीनुसार काही तत्व बॅलन्स करण्यासाठी ना आपल्याला तेवढ्याच रत्नांची गरज असते, स्पेसिफिक कॅरेटच्या रत्नांची गरज असते. असंही नाही की खूप महाग रत्न धारण केले म्हणजे आपल्याला खूप काही जास्त त्याचा बेनिफिट मिळणार आहे, किंवा
काही स्वस्त रत्न आहे पण त्याला काहीच व्हॅल्यू नाही असं नाही. काही रत्नांची कमर्शियल व्हॅल्यू खूप कमी असते पण ॲस्ट्रॉलॉजिकल व्हॅल्यू खूप हाय असते. जसं एखादं रत्न आहे की जे वापरलेलं नाही आहे आणि जे ओरिजिनल आहे तर ते खूप जास्त त्याची व्हॅल्यू आहे. पण एखादं रत्न हे खूप जास्त चांगलं आहे, खूप टॉप क्वालिटी आहे, पण ते जर यूज्ड केलेलं आहे तर त्याची कमर्शियल व्हॅल्यू आहे पण ॲस्ट्रॉलॉजिकल काहीच व्हॅल्यू नाही आहे. तर असे जे व्हर्जिन रत्न असतात, असे जे अनयुज्ड रत्न असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की अनट्रीटेड अनहिटेड रत्न जर आहे. आता हिटेड माणिक जर असेल तर त्याला एक्स्ट्रीमली हाय कमर्शियल व्हॅल्यू आहे. बर्मा माणिक जे किंवा काही जे माणिक आहेत की हे हिट केलेले असं पण याची कमर्शियल व्हॅल्यू खूप जास्त आहे. पण काही जे माणिक आहेत की जे अनहिटेड अनट्रीटेड असतात पण ते नॅचरल आहेत आणि ह्या नॅचरल माणिकची जी ही व्हॅल्यू कमर्शियल जरी कमी असली तरी ॲस्ट्रॉलॉजिकली ते लाखो रुपयांच्या वर आहेत, कारण की त्यांची ॲस्ट्रॉलॉजिकल व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि त्या रत्नांचा उपयोगसुद्धा खूप चांगला आपल्याला होतो. हे जे रत्न आहे हे किमान 1 आणि मॅक्झिमम आपण 2 वगैरे धारण करू शकतो. खूप गरज वाटेल आणि अगदी आवश्यक असेल तरच एखादा तिसरा रत्न आपण ॲड करू शकतो. पण ज्या व्यक्तींच्या हातामध्ये असे 5-5 बोटांमध्ये 5 किंवा 10-10 बोटांमध्ये अंगठ्या असतात ते एकतर ते क्रेज म्हणून फॉलो करतात किंवा त्यांचे ॲस्ट्रॉलॉजर स्वतःच कन्फ्यूज असतात की आपण कुठलं रत्न द्यायला पाहिजे. यस. आता एखाद्या रत्नाचा आपल्या आयुष्यात खरंच परिणाम होतोय की नाही, म्हणजे एखादं रत्न आपल्यासाठी खरंच चांगलं काम करतंय की नाही, बरोबर, हे कसं ओळखावं? यस. ज्यावेळेस आपण रत्न धारण करत असतो ते रत्न धारण केल्यानंतर 45 दिवसात त्याचा इफेक्ट आपल्याला कळायला लागतो. आता हा इफेक्ट कळायला लागणं म्हणजे काय, तर आपल्याला शांत झोप लागायला लागते, आपल्याला चांगले स्वप्न पडायला लागतात किंवा ह्याच्या आधी आपल्याला जे काही वाईट स्वप्न पडत असतील ते कमी होतात, ते बंद होतात. आपल्याला एखादं काम करण्यासाठी उर्मी वाढते, ऊर्जा वाढते किंवा ह्याच्या आधी आपल्याला खूप जास्त ज्याच्यामध्ये हर्डल्स येत असतील त्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतात आणि आपल्याला एक आशा निर्माण होते की आपण काही गोष्टी ज्या या अगदी व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. आपण यश जे किंवा आपलं टार्गेट आहे हे खूप चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतो. हा कॉन्फिडन्स आपल्याला यायला लागतो. याचा अर्थ की हा जो रत्न आहे हा आपल्याला सूट करतोय आणि आपल्यासाठी फलदायी होतोय. यस, एक्झॅक्टली. हा सगळं तर आपला डिटेलमध्ये पॉडकास्ट झालेला आहे, पण मग काय होतं ना की समजा आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो, तो आपल्याला एखादं रत्न सजेस्ट करतो, मग काही दिवस काम होतं नाही होत, आपण परत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जातो, तो दुसरंच एखादं रत्न आपल्याला सजेस्ट करतो. करेक्ट. यामुळे काय होतं की लोकांमध्ये फार कन्फ्युजन क्रिएट होत चाललेलं आहे. बरोबर. आणि लोकांना म्हणजे मार्ग शोधायचा आहे पण योग्य मार्ग सापडत नाही. बरोबर. तर याच्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? यस, ह्याच्यासाठी एक खूप मोठं सोल्युशन आहे. एक तुम्हाला सांगतो, रत्नशास्त्र हा मुळातच आपल्या भारताचा अधिकार आहे किंवा हक्क आहे, संस्कृतीतला खूप मोठा भाग आहे की जो आत्तापर्यंत डेव्हलप झालेला नाही किंवा लोकांपर्यंत आलेला नाही आहे. बऱ्याचदा गुरुजी रत्न देतात पण गुरुजींना स्वतः माहिती नसतं हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. बरोबर. त्यानंतर डुप्लिकेट रत्न जे हे वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तर यासाठी रत्नशास्त्र जे हे शिकण्याची खूप जास्त गरज आहे किंवा लोकांपर्यंत ते पोहोचण्याची खूप जास्त गरज आहे. यांनी काय होईल माहिती का की जो मूळ गाभा आहे रत्नशास्त्राचा, जो रसरशीत गाभा आहे की रत्न धारण केल्यानंतर जे फलं मिळतात तो गाभा लोकांपर्यंत पोहोचेल, ते फलं लोकांपर्यंत पोहोचतील जर तुम्ही अगदी ऑथेंटिक शास्त्रानुसार रत्न धारण केलं तर. हे रत्नशास्त्र मी स्वतः शिकवत असतो लोकांना आणि जे इच्छुक असतील, ज्यांची इच्छा आहे रत्नशास्त्र शिकायचं आहे, भले त्यांना ज्योतिषशास्त्रामधलं अगदी बेसिक नॉलेज असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी खूप डिटेलमध्ये त्यांना ज्योतिषशास्त्रातल्या सांगतो आणि रत्नांमधल्या सुद्धा कसं ओळखायचं रत्न जे हे कुठल्या बेसिसवर धारण करायचं या सगळ्या गोष्टी सांगतो. हे जे रत्नशास्त्र हे आपण शिकवत असतो. ऑनलाईन कोर्स असतो आपला, 9 ते 10 रात्री असा झूमवर कोर्स असतो आणि एक दिवस त्याचं प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकलमध्ये आपण रत्न जे हे ओळखायला सांगतो, रत्नांमधले कुठले दोष असतात, कुठले गुण त्याच्यामध्ये असावेत, कुठले दोष नसावेत, ह्या गोष्टी ज्या आहे ह्या त्यांना एक्सप्लेन आपण करत असतो. आणि आत्तापर्यंत आपल्या 13 बॅचेस झाल्या. ह्या 13ही बॅचेसमधल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा अत्यंत तुफान याला प्रतिसाद आहे आणि अत्यंत चांगला रिस्पॉन्स आहे. या समजा तुमच्या बाबतीमध्ये की नॉर्मली काय असतं की माझ्या आयुष्यात जर एखादा प्रॉब्लेम असला तर मी एखाद्या गुरुजींकडे जातो आणि त्यांना विचारतो, मग ते काहीतरी रत्न मला सजेस्ट करतात. बरोबर. आणि तेवढंच, म्हणजे माझाच फक्त फायदा होतो, तो होतो नाही होत. पण तुमच्याकडे जर एखादा व्यक्ती गेला समजा आणि त्याने जर सगळं रत्नशास्त्र व्यवस्थित समजून घेतलं तर त्याला स्वतःला कळेल की काय चूक आहे, काय बरोबर आहे, त्याच्यासाठी काय योग्य आहे आणि त्याच गोष्टी तो त्याच्या फॅमिलीमध्ये बाकीच्या लोकांनाही सांगेल. करेक्ट. तर मग तो एक फायदा आहे तुमच्याकडे यायचा की समजा तो स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल,
आणि त्याच्या फॅमिलीमधले जे बाकीचे लोक आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल. येस येस. तर प्रतीकजी, तुमचं खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी रत्नशास्त्रावरती एवढी युजफुल इन्फॉर्मेशन सांगितलं त्याबद्दल. यस, थँक्यू, धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्हीही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळचे जे काही व्यक्ती असतील त्यांच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील तर त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. आणि प्रतीक सरांच्या ज्या काही लिंक्स असतील, ज्या काही कॉन्टॅक्ट नंबर असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकेल, म्हणजे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायरेक्टली प्रतीक सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढचा जो कॉन्टेंट असणार आहे तो याच्यापेक्षा भारी असणार आहे. आणि जर तुम्ही रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये श्रीमंत परिवार लिहायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून आजचा हा पॉडकास्ट पाहत आहात हे सुद्धा लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच.